इस्रायल आणि लेबनान यांच्यामध्ये 3 आठवड्यासाठी म्हणजे मेच्या 15 तारखेपर्यंतचा एक युद्धविराम म्हणजे एक सीजफायर झालेला आहे. जर आपण पाहिलं तर गेल्या खूप दिवसांपासून इस्रायल आणि लेबनानमध्ये एक युद्ध सुरू होतं. प्रश्न काय होता इथे की जो हिजबुल्ला आहे, एक टेररिस्ट संघटना आहे जी इराणच्या माध्यमातून इस्रायलवर अटॅक करत होती, ती लेबनानमध्ये होती. त्यामुळे त्या टेररिस्ट यांच्यामुळे संघटनेमुळे लेबनान आणि इस्रायलमध्ये इथे एक युद्ध सुरू होतं, ज्याला एक कुठे ना कुठे एक 3 आठवड्याचा युद्धविराम आज आपल्याला पाहण्यात भेटला आहे, जे डोनाल्ड ट्रम्पकडून एक ट्विट करण्यात आलं आणि त्याच्यात त्यांनी सांगण्यात आलं. प्रश्न जर आपण पाहिला जर एमसेक्स मार्केटमध्ये, एमसेक्समध्ये गोल्ड आणि सिल्वर या दोघांमध्ये पण सुद्धा प्रेशर पाहण्यास भेटत आहे. कॉमेक्समध्ये सुद्धा सेम लेवल आहे. काल थोडासा INR USD INRच्या स्ट्रेंथमुळे आपल्याला एमसेक्स मार्केटमध्ये थोडीशी स्ट्रेंथ आपल्याला इथे पाहण्यास भेटली. पण आज जर पाहिलं तर गोल्ड, कॉमेक्स गोल्डमध्ये 4680चा मी लेवल आपल्याला सांगला होता, तो ब्रेक झालेला आहे आणि कॉमेक्समध्ये थोडीशी विकनेस आपल्याला इथं पाहण्यास भेटत आहे. सिल्वर जर पाहिलं 75.40 मी काल आपल्याला सांगला होता, तो एक मेजर सपोर्ट आहे, तो ब्रेक झाला आहे आणि सध्या तिथेच ट्रेड करत आहे. सिल्वरमध्ये जर पाहिलं 75.40च्या खाली जर आपल्याला मेजर सपोर्ट जाता कोणता पाहिला तर एक $72चा खूप मेजर सपोर्ट आहे. $72 आणि एमसेक्सनुसार 2,36,000 2,35,000 मी आपल्याला काल पण सांगले. एमसेक्स सिल्वर जर 2,35,000 ते 2,36,000 या रेटमध्ये आले तर एक खूप चांगली बाईंग अपॉर्च्युनिटी आपल्याला भेटू शकते. 2,24,000च्या वर जोपर्यंत एमसेक्स ट्रेड करत आहे तोपर्यंत आपण इथं म्हणू शकता एक स्ट्रॉंग रॅली आपल्याला इथं पाहण्यास भेटू शकते. म्हणजे या लेवलला सराफामध्ये जर कोणाला बाईंग करायचं असेल किंवा कोणी ज्वेलर्स असतील तर मला वाटतं 2,35,000 ते 2,36,000 ही खूप चांगली एक बाईंग अपॉर्च्युनिटी आपल्याला इथं भेटू शकते. गोल्ड जर का पाहिलं तर थोडीशी विकनेस इथं आहे आपल्याला. 4,680च्या खाली 4,600 ते 4,550 पर्यंतचे टार्गेट भेटू शकतात. तर गोल्डमध्ये थोडंसं कॉशियस राहायला पाहिजे. तर गोल्डमध्ये आपल्याला थोडीशी विकनेस इथं पाहण्यास भेटू शकते. गोल्डमध्ये पण खालून जर बाईंग पाहिली सराफासाठी जर स्ट्रॉंग जर बाईंग इथं मला जर वाटली कोणती तर मला वाटते 1,46,000चे खूप स्ट्रॉंग लेवल्स आहे. तिथं जर का गोल्ड आलं तरी खूप स्ट्रॉंग बाईंग आपल्याला इथे भेटू शकते. तर तो एक लेवल खूप इम्पॉर्टंट गोल्डसाठी असेल. तर इंट्राडेचं पाहिलं तर ट्रेंड थोडासा बियरिश आहे, आपल्याला थोडीसे डाऊनसाईड पॅनिक भेटू शकते. गोल्ड कॉमिक्स जोपर्यंत 4,800 क्रॉस करत नाही तोपर्यंत कोणती जरी आपल्याला एक अपसाईड मुवमेंट आली तर त्याचा सेल ऑन राईज आपण गोल्डमध्ये करू शकता. एमसेक्समध्ये जर सुद्धा आपण पाहिलं कोणती पण एक अपसाईड मुवमेंट आली तर सेलिंग साईड अपॉर्च्युनिटी बनू शकते. पण शॉर्ट टर्मसाठी जरी ट्रेंड निगेटिव्ह असला तरी लॉंग टर्मसाठी जे पण जिओपॉलिटिकल टेन्शनच आहेत किंवा जे पण फंडामेंटल्स गोल्ड आणि सिल्वरचे आहेत ते अजूनसुद्धा पॉझिटिव्हच आहेत. एक शॉर्ट टर्मसाठी तुम्हाला थोडंसं प्रेशर पाहण्यास भेटू शकते, पण लॉंग टर्मसाठी बाय ऑन डिपसाठी खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे. जे मी तुम्हाला सांगलं की सिल्वरमध्ये 2,36,000 आणि एमसेक्स गोल्डमध्ये 1,46,000 ही खूप चांगली स्ट्रॉंग सपोर्ट लेवल आहे. इथे बाईंगसाठी खूप चांगली अपॉर्च्युनिटी आपल्याला भेटू शकते. जर आपण नॅचरल गॅसमध्ये पाहिलं, नॅचरल गॅसची काल जी इन्व्हेंटरी आली ती खूप जास्त वाढून आली. त्याच्यानंतर नॅचरल गॅसमध्ये पुन्हा आपल्याला एक डाऊनसाईड पॅनिक पाहण्यास भेटलं. 255चा एक रेजिस्टन्स होता, ते ब्रेकआउट झाल्यानंतर नॅचरल गॅसमध्ये 1-2-3 रुपये थोडीशी अपसाईड पाहण्यास भेटली, पण पुन्हा एक डाऊनसाईड आपल्याला पॅनिक त्याच्यात भेटलं. त्यामुळे नॅचरल गॅसमध्ये थोडंसं दोन्हीकडची मुवमेंट आपल्याला सध्या तर पाहण्यास भेटत आहे. प्रश्न राहिला क्रूड ऑइलचा. क्रूड ऑइलमध्ये आणि US ऑइलमध्ये जर आपण पाहिलं एक स्ट्रॉंग मोमेंटम आपल्याला इथं पाहण्यास भेटत आहे. कोणतीही डीप आली तर मला वाटतं क्रूडमध्ये बाईंगसाठी खूप चांगली अपॉर्च्युनिटी भेटू शकते. 9,500 ते 9,600 पर्यंतचे सुद्धा टार्गेट क्रूडमध्ये भेटू शकतात. क्रूडमध्ये जर पाहिलं तर 10,250चा खूप मेजर रेजिस्टन्स आहे. तर 10,000 ते 10,250 या झोनमध्ये तुम्ही थोडंसं कॉशियस राहिलं पाहिजे. जर आज इव्हिनिंगपर्यंत जर कोणता रेट आला तो तर त्या लेवलमध्ये बाईंगसाठी थोडंसं कॉशियस राहा. हीच क्रूड ऑइलसाठी माझ्याकडून एक आपल्याला विनंती असेल. बाकी कॉपर आणि अदर बेस मेटल जे सर्व आहे, बेस मेटलमध्ये सुद्धा थोडंसं दोन्हीकडची मुवमेंट 2 दिवसापासून पाहण्यास भेटत आहे. तर बेस मेटल थोडंसं मी आजच्या दिवस इग्नोर करण्याची आपल्याला एक सलाह दिली ते. बाकी दुसऱ्या जे कमोडिटीज आहेत ॲग्री कम्युनिटीज वगैरे त्याच्याबद्दल तर आपण इव्हिनिंगच्या सेशनमध्ये एक डिटेल व्हिडिओ बनवूच. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा विसरू नका. धन्यवाद. Investments in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing.